गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला हवेत. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे गावाकडच्या सकाळीपासून. गावाकडे म्हणजे आज आम्ही सगळेच जण, सासूबाई, कृष्णा, मी, साहेब, तेजू, आम्ही सगळे आज माझ्या माहेरी गेलेलो होतो. कारण काल आमची यात्रा होती आणि काल यात्रा झाली त्यामुळं रात्रीची भाजी उरलेली होती. तर आईचं इकडं गरम करणं चालू होतं. नंतर आम्ही आंघोळ वगैरे केली आणि चहा पिण्यासाठी ताईंकडे गेलो. तर इकडे जिजा आणि राजवीर दोघं मस्त छान खेळत होते. नंतर घरामध्ये गेलो आणि साहेबांचा इकडे पाहुणचार चालू झाला. चहाने पाहुणचार झाला. नंतर कृष्णा चहा पिला आणि जिजाला सुद्धा चहाने दूध प्यायचं होतं. गप्पा गोष्टी केल्या, चहा वगैरे घेतला आणि मग श्वेताताईने माझी ओटी भरण केलं. नंतर मोनिकाताईने सुद्धा माझी ओटी भरली. मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि आम्ही नंतर तिथेच एका आमच्या रानामध्ये महादेवाचं छोटंसं मंदिर आहे, तिथे दर्शन घेण्यासाठी गेलो. इकडे आता बाजूला मंदिराचं काम चालू आहे त्यामुळं फक्त उंबरीच्या झाडाखाली हे छोटंसं पिंड आणि नंदी आहे. घरी आलो तर आईने आणि अक्कांनी मस्त गरम गरम भाकरी आणि मटणाची भाजी बनवलेली होती. तर बाहेरच बसून गावाकडचा आनंद घेत मस्त जेवण केलं आणि नंतर गेले वहिनींकडे. वहिनींना माहेरी जायचं होतं त्यामुळं त्यांची गडबड चालू होती, माहेरी जाण्याची तयारी. आणि आंटीसुद्धा सुनबाईला शेंगा तोडून देत होती. नंतर इकडे आज आमच्या अक्कांना जेवण होतं आंटीकडे, त्यामुळं आंटीने मस्त गवारी शेंगा नेसल्या. गोलू झोपेतून उठला होता आणि त्याला सरबत प्यायचा होता, त्यामुळं पहा कसा छान सरबत पितोय. गोलू खूप छान झाला आहे आता. नंतर घरी आले आणि ऊन खूप होतं त्यामुळं मस्त आंब्याच्या झाडाखाली बसलोत. आणि गावात जायचं होतं त्यामुळं इकडे आप्पांचं आणि अक्कांचं पैसे वाटप चालू झालं. अक्कांनी माझ्याकडे पैसे दिले सगळ्यांची मिळून आणि पोरं म्हणतात हे काय आजी. तर इकडे पैसे घेतलेत आणि मी पण तयार होत होते गावात जाण्यासाठी. नंतर मस्त सगळे तयार झालो, थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि गावात गेलो. मंदिरात गेले नव्हते त्यामुळं पहिल्यांदा मंदिरात जायचं होतं, तर तिथे नारळ वगैरे घेतलं आणि आत गेलो. यावेळेस मंदिरात खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं. फर्स्ट टाईम यात्रेला एवढं छान डेकोरेशन केलं. नंतर मंदिराच्या आतमध्ये गेलो, गर्दी फार नव्हती, खूप छान दर्शन वगैरे झालं. आणि साहेबांनी इकडं नारळ फोडायचं काम करून घेतलं. नारळ फोडल्यानंतर त्यातलं जे पाणी आहे ते वायाला जाऊन न देता साहेबांनी पटकन पिऊन घेतलं आणि दरवेळेस असंच असतं यांचं. नंतर इकडे यात्रा फिरायला सुरुवात केली. ब्लॉग कंटिन्यू करत राहा. यात्रेत फिरत असताना इकडे मामी आणि मनू भेटले. नंतर माझी एक मैत्रीण भेटली. आम्ही 10वीपर्यंत सोबत होतो, तिचं सुद्धा लग्न झाले. नंतर इकडे हर्षदाची मम्मी आणि सारिका हे सगळे भेटले. नंतर वेळ आली खाऊ घेण्यासाठी. यात्रा म्हटलं की खाऊ तर घेतलाच पाहिजे, म्हणून मम्मी इकडे खाऊ घेत होती. खाऊ घेतल्यानंतर आता आम्हाला जायचं होतं पाळण्यात बसण्यासाठी. तर लगेचच गेलो पाळण्याकडे आणि काही जण गेले होते आपलं आकाश पाळण्यात बसण्यासाठी आणि आम्ही ब्रेक डान्समध्ये बसलो होतो. तर चला पाहू आता कसं वाटते पाळणा चालू झाल्यावरती. यात्रा फिरलो, घरी गेलो, जेवण वगैरे केलं. साहेब आणि अक्का तर कामठीला गेले होते. नंतर मम्मी आणि आम्ही मग गावात होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता तर तिकडेच गेलो. घरी यायला 12 वाजले होते. घरात खूप गरम होत होतं त्यामुळे आम्ही सगळेजण बाहेर मस्त अंगणात झोपलो होतो आणि कैऱ्या आणि चांदण्या पाहत झोपसुद्धा खूप छान येते. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय.